नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत। या एक्सप्रेसवेवर प्रवास अजून सुपरफास्ट होणार आहे। या एक्सप्रेसवेवर 77 किलोमीटर लांबीचा असा एकूण 8 लेनचा मार्ग हा तयार केला जाणार आहे। तसेच मिसिंग लिंकचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा, त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार केला आहे। या अंतर्गत एक्सप्रेसवेवरील घाट विभाग वगळता संपूर्ण महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे। या एक्सप्रेसवेच्या 6 पदरी रस्त्याचे 8 पदरी रस्त्यात रूपांतर होणार आहे। MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 94 किलोमीटर लांब या एक्सप्रेसवेवर एकूण 77 किलोमीटर लांब मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे। मुंबई ते पुणे अंतर कमी करण्यासाठी या एक्सप्रेसवेच्या घाट विभागात मिसिंग लिंक प्रकल्प सुरू आहे। या प्रकल्पामुळे घाट विभागातील प्रवाशांना पर्यायी मार्गाची सुविधा उपलब्ध होणार आहे। तसेच नवीन द्रुतगती मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे। मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेचा टोल कालावधी 2045 मध्ये संपणार आहे। या महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी सुमारे 6080 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे। या प्रकल्पाच्या खर्चाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। एक्सप्रेसवेच्या विस्तारीकरणावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी टोलचा कालावधी 10 ते 15 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे। सन 2022 मध्ये 94 किलोमीटर लांबीचा महामार्ग बांधण्यात आला। या महामार्गावरून मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या 3 ते 4 तासात पूर्ण करता येणार आहे। या महामार्गावरून दररोज 1.5 लाख वाहनांची वाहतूक होत असते। तसेच मिसिंग लिंकचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। एक्सप्रेसवेचे अंतर कमी करण्यासाठी खोपोली एक्झिट जवळ पर्यायी मार्ग तयार करण्यात येत आहे। मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील 2 मोठ्या शहरांमधील अंतर 6 किलोमीटर पर्यंत कमी होईल। त्यामुळे प्रवाशांचा सुमारे 20 मिनिटांचा वेळ वाचणार आहे। सध्या महामार्गावरील खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर 19 किलोमीटर आहे। मिसिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर 19 किलोमीटरचे अंतर कमी होऊन 13.3 किलोमीटरने कमी होणार आहे। MSRDC या मार्गावर 2 बोगदे तयार करत आहे, 2 डेकद्वारे आणि 8 लेन। खोपोली येथील एक्सप्रेसवेला मिसिंग लिंक जोडण्यासाठी स्लिप रोड तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे। मित्रांनो, गेल्या काही वर्षात मुंबई ते पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे। याशिवाय या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे। देशातील या पहिल्या काँक्रीट महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे। त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी या महामार्गावर अनेक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। अटल सेतू थेट या एक्सप्रेसवेशी जोडण्यासाठी कनेक्टरचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।